येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँकचा नाशिक शाखेचा लोकार्पण सोहळा सोबतच ATM सेवेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रविवारी शहरातील ITI अंबड लिंक रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी आता ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फीत कापून उद्घाटन करण्यात आले. .1965 मध्ये संस्थापक अध्यक्ष लालचंद जगजीवन राम यांनी RBIच्या नियमांच्या अधीन राहून पाचोरा येथे दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोराची पहिली शाखा सुरू केली. पाचोरा, जळगाव, शेंदुर्णी, जामनगर, नगर, देवळा, भडगाव नंतर 7व्या शाखेचा शुभारंभ आता नाशिकमध्ये संपन्न झाला. सहकार क्षेत्रातील या उत्तुंग कार्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी कौतुक केलं, तर सीमा हिरे यांनी या स्तुत्य कामगिरीला शुभेच्छा दिल्या. शुभ अशा पर्वात पाचोरा पीपल्स बँकेचे एक पाऊल पुढे म्हणजे तंत्र आणि मंत्र नगरी या नाशिकमध्ये नवीन शाखेचे उद्घाटन होत आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. त्यांनी विश्वास व्यक्त केला की ज्या भागातील बहुतांश लोक या भागात राहतात त्यांच्यासाठी ही एक चांगली सुविधा सोय निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की या बँकिंग क्षेत्रात आज स्पर्धा जरी खूप असली तरी सर्वसामान्य ग्राहकांचे हित जोपासणं हे सहकारी बँकाच करू शकतात. नॅशनलाइज बँक आपण पाहतो किंवा खासगी बँक आपण पाहतो, त्या दाखवताना चित्र वेगळं निर्माण करतात, परंतु अस्तित्वात असणारे चित्र हे त्या लोकांच्या सहकारी संस्थांमध्ये ठेवी ठेवणं किंवा कर्ज घेणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. मध्यंतरीच्या काळात सहकारी क्षेत्रात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु जे चांगले लोक होते, चांगल्या संस्था चालवणारे लोक होते, ते याच्यातून सर्व तरुण गेलेले आहेत. आणि आता जे चालू आहे हे सहकार खातं एक उत्कृष्टपणे काम करणारं या सहकारी क्षेत्रातले बँक आहेत. मी शुभेच्छा देताना एकच शुभेच्छा देतो की सर्वसामान्य गरीब दुबळे लोकांना सावकारी पाशातून बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि ती आपण पार पाडा. 59 वर्षापासून जळगाव जिल्ह्यात आपण काम करताय, आता नाशिक शहरात आपण पदार्पण केलंय. त्यासाठी माझ्या वतीने, ताईंच्या वतीने आणि आम्ही सर्वांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांची सेवा घडो आणि चांगली सेवा आपल्याकडून उपलब्ध हो ही भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा चांगल्या पर्वावर म्हणजे चैतन्याच्या आणि उत्साहाच्या पर्वावर आपली ही बँक सुरू झालेली आहे आणि जुनी असलेली बँक जळगाव मधील जवळपास 60 वर्षापासून इथे कार्यरत असलेली बँकेची शाखा आज नाशिकमध्ये सुरू झाली. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणात जळगाववासीय नागरिक इथे आहेत. आज जर पूर्ण सिडको भाग बघितला तर कसमादे पट्टा त्याचबरोबर जळगाव भागातील लोक हे कामानिमित्त इथे वास्तव्यास आहेत आणि त्यामुळे या आपल्या बँकेमुळे निश्चितच त्यांना खूप आनंद होईल, कारण आपल्या हक्काची बँक, आपल्या गावाकडची बँक आणि आपल्याला सुद्धा आपल्या हक्काचे माणसं इथे मिळणार आहेत. मी आपल्याला सांगेन की आपले जे ठेवीदार आहेत त्याचबरोबर आपले जे ग्राहक आहेत यांना जास्तीत जास्त उत्तम सेवा आपल्या माध्यमातून होईल अशा पद्धतीचं आपल्या बँकेकडून कार्य होईल. सहकारी बँका चालवणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललंय आणि त्याच्यातल्या त्याच्यात जळगाव जिल्हा म्हटलं तर सहकाराला लागलेलं ग्रहण असं समजलं जातं.
चांगल्या मोठमोठ्या पतसंस्था बँका त्या ठिकाणी लयात गेलेल्या असताना सुद्धा पाचोरा पीपल्सनी जे काम करून दाखवले, या संचालक मंडळाने जे काम करून दाखवलं ते वाढवण्यासारखं आहे. कारण मी या बँकेशी जवळपास मालकील 15 वर्षापासून जोडलो आहे. त्यांच्या असलेल्या अडीअडचणी काही असलं प्रत्येक वेळी त्यांचं माझ्याशी सल्लामसलत असतात. प्रत्येक वेळी त्याच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्यासाठी उभं राहण्याचं काम फेडरेशन आम्ही सर्व करत असतो. आणि एक वैशिष्ट्य आहे, बँक ही सुमारे 60 वर्षापूर्वीची बँक आहे. जळगावमध्ये एक नामांकित आणि जुनी बँक आहे. बँकेने मागील 2 वर्षापासून नेट एनपीए 0% ठेवलेला आहे. आणि अजय भाऊ, तुम्हाला माहिती असेल बँकिंग क्षेत्रामध्ये जो मार्जिन असतो, आम्ही एवढ्या कमी मार्जिन मध्ये लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत की आमचं डिपॉझिटचे व्याज दर 8-8.5% आहे आणि आमचे कर्जाचे व्याज दर 9% सुरू होतं. आज 20,000 सभासद असलेली बँक चालवणं आणि ती एकदम व्यवस्थितरित्या आम्ही चालवत आहोत. त्याच्यानंतर आतापर्यंत आमची बँक टेक्नो फ्रेंडली बँक नव्हती. मागील 5 वर्षात आमच्या बँकेचा टेक्नॉलॉजिकल अपलिफ्टमेंट झालेला आहे पूर्णपणे. म्हणजे आम्ही एनपीसीआयशी डायरेक्ट जोडलो गेलेलो आहे. त्याच्यामुळे जे शासकीय योजनांचे अनुदान आहे ते डायरेक्ट आमच्या बँकेच्या खात्यात जमा होतं. या प्रसंगी DMSC बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, नाशिक नामको बँकेचे माजी चेअरमन सोहन भंडारी, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, माजी नगरसेविका अलका अहिरे, माजी नगरसेविका हर्षद गायकर, बँकेचे अध्यक्ष अतुल संघवी, उपाध्यक्ष प्रशांत अग्रवाल, संचालक मंडळाचे अविनाश भालेराव यांच्यासह बँकेच्या संचालिका मयुरी बिल्दीकर, अस्मिता पाटील आणि इतर संचालक मंडळ तसेच आमंत्रित सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक शाखा सल्लागार सदस्य, नाशिक शाखा अधिकारी प्रशांत दहिवतकर यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ, शाखाधिकारी, सदस्य मंडळ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.